पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील समरी रिपोर्ट लोकशाही मराठीच्या हाती आलाय। आरोपी दत्तात्रय गाडीला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय होती। पुणे पोलिसांनी जीमेलवरून या संदर्भात डाटा रिकव्हर केला आणि त्यामध्ये ही बाब समोर आलेली आहे। त्याबरोबरच दत्तात्रय गाडे हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा अहवाल 3 तज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिलाय। 893 पानांचं दोषारोपपत्र दत्तात्रय गाडेच्या विरोधात आता दाखल करण्यात आलेलं आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमोल, शुभम, काल हे दोषारोपपत्र पुणे न्यायालयामध्ये पुणे पोलिसांकडून सादर करण्यात आलेला आहे आणि हा जो समरी रिपोर्ट आहे तो लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत त्या नमूद करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने जो दत्ता गाडे आहे त्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय होती। सातत्याने तो त्या पॉर्न वेबसाईटवर जाऊन व्हिडिओ पाहत होता असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। आणि जी तज्ञांची डॉक्टरांची एक समिती होती त्यांनी सुद्धा दत्ता गाडे हा फिजिकली एकदम सुदृढ असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आता हे जे दोषारोप पत्र सादर केलेलं आहे त्यानंतर आता न्यायालय कशा पद्धतीने यामध्ये खटला चालवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण जवळपास 82 जणांचे साक्षीदार आहेत ते सुद्धा यामध्ये असल्याचं पाहायला मिळते आणि 893 पानांचं दोषारोपपत्र काल सादर यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आता पुढची सुनावणी नेमकी कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला दत्तात्रय गाडे हा लैंगिक दृष्ट्या सक्षम नाही असं म्हटलं जात होतं, तर सातत्याने तो तसा दावा सुद्धा करत होता। मात्र 3 तज्ञ डॉक्टरांची जी समिती होती त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये दत्तात्रय गाडे हा लैंगिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या जीमेल वरून त्याचा जो डाटा होता तो सुद्धा रिकव्हर केलेला आहे, ज्यामध्ये मी जसं म्हटलं की अनेक वेळा तो पॉर्न व्हिडिओ आहे तो सुद्धा पाहत होता आणि ते पाहत असल्याचं सुद्धा या तपासामधून निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी आता दत्तात्रय गाडे याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि हे दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आता पुढची सुनावणी कशा पद्धतीने पार पडतीये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।